तर ह्या पद्धतीने ना आता गॅसची पूजा वगैरे झाली आहे आणि आता मस्तपैकी ना तृतीयाचा स्वयंपाकाला मी सुरुवात करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. पुरणपोळ्याचा स्वयंपाक करणार आहे. माझ्या सासूबाईंना जीव घालायचंय मला आणि सगळं मी कसं काय करते पूर्ण ब्लॉगमध्ये बघा. काही चुकलं असेल तर मला कमेंट करून सांगा. तुम्ही कसे करतात ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आहे ना आपला कंटिन्यू पूर्ण बघा आणि सगळं व्यवस्थित तुम्हाला मी दाखवेल ह्यावेळेस. तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते मी. आता बाकी सगळ्यांचे आंघोळी वगैरे झाले, खूप सारं काम राहिलेलं आहे, पण म्हटलं आता स्वयंपाकाला सुरुवात करूया म्हणजे कसं 12पर्यंत आपला स्वयंपाक व्हायला पाहिजे. तर चला पटापट स्वयंपाकाला लागते मग बोलते मी. हे बघा ह्या आता याचं चालू आहे, याला बॉर्नव्हिटा दोघं भावांनी हे बघा सगळं वाटून वाटून असतं आणि कोणाच्या घरात असं राहतं. हे बघा काय रे काय करते. आता हे चालू आहे याचं काम आणि हे बघा इथं कुरड्या पापड सगळं काढून घेतलंय. दुगाला त्यांना ना आपल्या दिदीला असे पापड उपवासाचे लय आवडतात. मला म्हणले मम्मी हे पण, तर म्हटलं ठीक आहे. आणि इथं कांदा भाजायला ठेवला, इथं डाळ शिजायला टाकली, इथं दिदीला पाणी तापायला ठेवलंय आणि हा बघा आपला मसाला काढलाय. धन खोबरं आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरच्या भांड्यातच काढले मी आणि कांदा भाजायला ठेवलंय आणि मस्त छान अशी कटाची आमटी करणार ती पण तुम्हाला दाखवते. आणि हा भाज्यासाठी कांदा चिरलाय, उभा चिरत असते मी कधी. हे बघा एवढा कांदा चिरलाय आणि हे बघ दाजी म्हणा राम राम. लाथा मारून जाईन त्याला पण उचलायचं नाही. पाणीच येत नाही आम्हाला. दीदी पाणी भरून वाटा वगैरे धुवून घेते कारण लय धुवून बसते मग. हा 8 दिवसाला पाणी येते आम्हाला. आता सगळे भरले. इकडे बघा. राम राम नमस्कार. आम्हाला काय 8 दिवस पाणी येत नाही सध्या, त्याच्यामुळे आम्ही पाणी आज भरपूर पाणी भरलं आहे. सगळे टप छोटेसे भांडे हांडे सगळे भरून ठेवलेतात कारण आम्हाला पाणी टँकर एकच घ्यावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही पाणी आज भरपूर भरून ठेवलं आहे. आता 4-5 दिवस काय टेन्शन नाही पाण्याचं. नाही तर आपल्याला पाणी राहिलं होतं का हो? काल बिलकुल पाणी नव्हतं. 1 ड्रम भरून आणला होता मी. तो मोठा ड्रम आहे का? तो मोठा ड्रम तिकडे दिसतो बघा. तो मोठा ड्रम आहे ना, गाडीवर उचलून आणला तर उचलता सुद्धा येत नाही आम्हाला, तसंच धरून आणला होता. अजून लई काम पडले. आता सणाची तयारी, सणाच्या दिवशी सगळं चाललं. तिथं आरती केलेली आम्ही. आणि आता काय करते तुम्ही? देवपूजा ना? देवपूजा करायची मला आता. घ्या पटापटा देवपूजा करून मी माझा स्वयंपाक करते तोपर्यंत. आणि आपल्या चॅनलला काही ग्रो व्हायना काय व्हायना काय म्हणतात तुम्ही? चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. तुमची ताई खूप मेहनत घेते सांगा. तुमची ताई खूप मेहनत घेत आहे. हां आमचं चॅनल काय ग्रो आहे ना. अजून विनंती तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आम्हाला. आणि आम्हाला तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे इतके दिवस व्लॉग आले नाही आहे का नाही. आता इथून पुढं कंटिन्यू करायचं. कंटिन्यू करता का देवपूजा. हां आणि पाणी भरलं घरी. आणि कसं आहे दाजी जास्त बोलतच नाही पण मी त्यांना बोलायला भाग पाडलं. म्हणलं बोला थोडंसं तुम्ही. आणि मला काय म्हणत असते तुम्ही, मला म्हणतात काय मेहनत करती, काय व्हिडिओ बनवती, कुणी बघा ना काय व्हायना, व्हायरल व्हायना, एवढं 3-4 वर्षाची तू मेहनत करती त्याचा काही फायदा व्हायना आपल्याला. आणि आपलं चॅनल मॉनिटाईज झालं की नाही झालं याच्यावर सुद्धा मी एक व्लॉग बनवीन जर तुम्ही कमेंट केली तर. आणि मी कुठं चॅनल एडिट करते, कसं बनवते व्हिडिओ कसे बनवते, कसे एडिट करते ह्याच्यावर जर ब्लॉग पाहिजे असेल तर ते सुद्धा सांगा. कुकरची शिट्टी झाली, थोडंसं वर येतं पाणी. कांदा वगैरे शिजले. आता हे पटापटा करून झालं का मग दाखवते मी तुम्हाला. आता भाजतोय आणि ना मी आता हे करते काय पीठ मळून घेते कारण पीठ भिजलं पाहिजे पोळ्यासाठी.
पीठ भिजल्याच्या नंतर, पीठ मळल्याच्या नंतर मग पुन्हा बोलते. देव असं दे म्हणजे काय म्हणते ते तुम्ही आहे आहे ना, देऊ का? दे झालं का? काय करताय तुम्ही आता? देवपूजा. देवपूजा चालू आहे माझी. इथं हे कोपऱ्यामध्ये आज काय अक्षय तृतीया आहे ना? आज आहे अक्षय तृतीया आणि मी करत आहे देवपूजा. हे बघा मी आता स्वच्छ एकदम देवघर पुसून घेतलेलं आहे. आणि दाजी आहे ना आपले अक्षय तृतीयेच्या दिवशी का सगळे मस्त देव घर वगैरे त्यांनी पुसून घेतलं आणि नंतर आहे का हे पितांबरी नाही ना सगळे देव आहे का असे चांगले घासून घेतले त्यांनी बघा. आणि खूप असे छान आणि निर्मळ असं त्यांचं काम आहे. आणि तुम्हाला सुद्धा कसं वाटते नक्की सांगा. आणि बघा किती मन लावून सगळं काम करते. देवघर सुद्धा तिने खूप मन लावून असं चांगलं क्लीन केलेलं आहे. आणि आज आहे ना खूप असा मोठा ब्लॉग होणार आहे कारण खूप सगळी डिटेल माहिती आजच्या ब्लॉगमध्ये मी दिली तुम्हाला. शेवट म्हणजे सकाळपासून ते पूर्ण स्वयंपाक निवद दाखवेपर्यंत आपला स्वयंपाक पूर्ण पुरणपोळ्याचा स्वयंपाक वगैरे कसं काय बनवला सगळी देवपूजा वगैरे सगळं दाखवलेलं आहे. आणि खूप अशी मनोभावे श्रद्धेने अशी पूजा केलेली आहे. आणि आजची पूजा दाजींनी केलेली आहे आणि तशी पण दाजी पूजा करतात बरं का. आणि मस्त अशी छान देवपूजा केली आणि तुम्हाला पण दिसत आहे ती की कशी पूजा करताय कशी नाही. आणि मी वरून व्हॉइस ओव्हर देते कारण थोडा व्हिडिओ स्पीडमध्ये घेतलेला आहे मी कारण खूप मोठा व्हिडिओ होईल तसंच खूप मोठा झालेला आहे. आणि म्हटलं अजूनच मोठा होईल व्हिडिओ तर त्यासाठी मी काय करते थोडे क्लिप आहे ना स्पीडमध्ये घेतले आहे. आणि नाहीतर खूपच छान अजून व्लॉग झाला असता 2 व्लॉगमध्ये शेअर करायला पण मग म्हटलं नको एकाच व्लॉगमध्ये सगळं शेअर करूया. आणि मस्त असं छान असं व्लॉग आहे आणि तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर पूर्ण व्लॉग बघा. आणि कसा वाटला आजचा व्लॉग ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि हे बघा दाजींची इतकी छान अशी मस्त देवपूजा चालू आहे. आणि जेव्हा दाजी देवपूजा करतात ना तर अशीच करतात बघा म्हणजे ते आठवड्यातून मला 15 दिवसातून एकदा करतात पण अशीच देवपूजा ते करीत असतात एकदम मनोभावे.
आता आहे ना त्यांनी बघा सगळे देव पितांबरीनं चांगले सगळं घासून वगैरे घेतलं, देवघर पुसून घेतलं आणि आता देवांची मांडणी करताय. त्यासाठी ना मस्त छान असं वस्त्र आहे ना कापडाचं देवघरामध्ये टाकले आहे. सगळे देव आहे ना कापडाने चांगले स्वच्छ पुसून घेत आहे. अगोदर फोटो वगैरे पुसून घेतले त्यांनी बघा. जेवढे आहे तेवढे, माझ्याकडे काही जास्त देव नाही आहे, थोडेच आहे, त्यांचीच मनोभावी श्रद्धा केली करतो आम्ही. आणि जास्त देव घेऊन पण कसं असतं आपल्याच्याने तेवढं व्हायला पाहिजे. जे महत्त्वाचे देव आहे ना ते सगळे आहे. आणि तरी एक देवीचं म्हणजे कुलदैवत आहे ना ते फोटो नाही माझ्याकडं, तो आणायचा आहे मला, किंवा त्याच्या नावाची मूर्ती व्हायना मी आणणार आहे. पण एखाद्या वेळेस वेळ मिळाला ना मग जाऊन घेऊन येईन, तेवढं मी एक राहिलेलं आहे. नाही तर बाकी सगळे देव आहेत बघा माझ्याकडं. आणि छान अशी दाजी त्याची देवपूजा पण करत आहे, पुसून वगैरे घेत आहेत आणि मस्त मांडणी केलेली बघा त्या. आणि किती छान देव बघा कसे दिसतात, एकदम चमकायला लागलेले असे. आणि ह्यावेळेस त्यांनी दुसरं मी तरी दही लिंबू वगैरे पिळत असते, पण दाजीने ह्यावेळेस फक्त पितांबरीनं देव घासून घेतले तरी किती छान दिसते बघा. आणि हे कासवण ते मी आणलं होतं याच्यामधून आणलं होतं केंद्रामधून, तर छान असे देवघर बघा. आता त्यांना पुन्हा त्यांनी अष्टगंध हळदी कुंकू सगळं लावलं त्यांनी. माझं तरी एखाद्या वेळेस थोडंफार राहतं, पण त्यांचं नाही आहे, त्यांनी एकदम मस्त असं छान पूजा केली आणि तुम्हाला दिसतंय. आणि त्यांची ही पूजा बघून खरंच छान वाटते आणि आपल्यालासुद्धा पूजा करावीशी वाटते, असे कंटाळा येत नाही. आणि म्हणजे करायचं तर मनोभावी करायचं, नाही तर करायचं नाही असं त्यांचं आहे. आणि मस्त छान अशी देवपूजा आता करते. आता देवांची मांडणी पण बघा त्यांच्या पद्धतीने, त्यांनी एकदा दोनदा मला सांगावं लागायचं अगोदर, पण आता सांगायची गरजच नाही. आणि दाजींना माहीत असतं आता हिला स्वयंपाक करायचं, हिला काही वेळ राहणार नाही, कारण एवढा स्वयंपाक 12पर्यंत व्हायलाच पाहिजे ना, आपला निवद वगैरे गेला पाहिजे. तर त्यामुळं त्यांनी लगेच म्हणजे मी देवपूजा करतो, तू स्वयंपाक कर. ज्याने त्याने जास्ती त्याची कामं वाटून घेतले म्हणजे होऊन जातं. दीदीनं घरं वगैरे पुसायचं काम घेतलं, दादूने हाताखाली रस वगैरे करायचं काम घेतलं, तुम्ही तर बघितलं आहे. आणि माझं चालू आहे स्वयंपाक आणि दाजींचं चालू आहे देवपूजा. म्हणजे सगळ्याकडून सगळे कामं करते. बाळकृष्णाचा मला ड्रेस नाही दिसला रे. वर नसेल तर ड्रायव्हर मध्ये असेल. मम्मी कापले आंबे. मी पण बघितले आंबे सगळे. आणि ह्या ज्या माळा आहेत ना ह्या मी दुकानातून आणल्या होत्या बघा. मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर पण केल्या होत्या आणि इतक्या छान दिसतात ना बस. आणि ह्या ज्या माळा लावल्या ना जास्त फुलं नसले तरी चालतात आणि मस्त देवघर असं देवांना असं बघून प्रसन्न वाटतं. आणि रस्त्याला घर असल्यामुळं काय होतं सारखा आवाज येतच राहतो गाड्यांचा वगैरे, तर तो इग्नोर करा. आणि हे बघा असं मस्त छान अशी देवपूजा झाली. तरी एक गोष्ट राहिली दाजीकडनं करायची,
आणि ती म्हणजे त्यांनी रांगोळीच काढली नाही, सगळं केलं, देवपूजा वगैरे केलं. आणि माझ्या नंतर लक्षात आलं जेव्हा मी व्लॉग बघायला लागले ना, व्हिडिओ एडिट करायला लागले ना, मला यांनी तर रांगोळीच काढली नाही. त्यांच्या ध्यानात येत नाही, ते सगळं करते पण त्यांना रांगोळीचं ध्यान राहत नाही. काढी त्यात बरं का, पण ध्यानातच राहिलं नाही, असं झालं. आता एवढं सगळं क्लीन वगैरे करायचं, देवघर पुसून वगैरे झटकून घेतलं सगळं, धूळ वगैरे. आणि हॉलमध्ये देवघर असल्यामुळं कारण काय होतं, खूप धूळ बसते, मग त्याच्यामुळे त्यांच्या नसेल लक्षात राहिलं. आता तुम्ही बघा, एवढा जवळजवळ तासभराचा व्हिडिओ, त्यांची तासभर देवपूजा चालू होती. आणि देवपूजा करायची म्हटले मनोभावे आरती वगैरे म्हणतील आता, आणि त्याच्यामुळे वेळच लागतो ना, तर त्याच्यामुळे काय नसं राहिलं ध्यानात. तर पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम त्यांना मी पहिले सांगेन का तुम्ही रांगोळी काढा. नंतर मग देवघराकडं बघितलं मी, दीदीनं का कोणी मला रांगोळी काढलेली दिसली बरं का, दाजीनं नाही काढलेली तरी पण सध्या तर मला काही रांगोळी काढलेली दिसत नाही. मग देवघरात रांगोळी कोणी काढली हे मला दीदीला विचारावं लागणार आहे. तसं व्लॉगमध्ये अजून बघू पुढं जर काढली असली त्यांनी तर. कारण हा व्लॉग एवढा मोठा आहे ना, एवढा बघायला, मग मी कसं एडिट करता करता चाललं आहे माझं बघायचं काम आणि व्हॉइस ओव्हर देण्याचं काम पण. आणि आता डायरेक्ट ते काय करते बघा, आरती वगैरे घेते. आणि हा जो कापूर आहे ना, तर आपला तो कोणता कापूर म्हणते त्याला, भीमसेन कापूर, मला दादू सजेशन करतोय, तो आणला आणि तो चांगला असतो जाळलेला. पहिलं मम्मी दाखील. तर हे बघा, दादूनं मस्त छान असा रस केलाय बघा, काढू राहिला रस. आंबे जरा कच्चेच आहे काय ना, इकडे बघ दादू वर. बरोबर घेत होते, घेऊ द्या सगळं मिक्सरमध्ये बारीक निघत. तिने सगळे आंबे कापले, कापू द्या ना. हाय म्हण दादू. तर दाजीने केली आहे मस्त छान अशी देवपूजा. तर हा बघा, हा मसाला मी भाजून घेतलाय. धन, खोबरं, हिरवी मिरच्या आणि कांदा आहे. आणि हा बघा, याच्यात लसूण आहे आणि आलं नव्हतं आणि कोथिंबीर पण नव्हती. आणि गुळ आहे ना, तर बारीक करून घेतलाय मी, हा बघा. आणि आता इथं आपली डाळ शिजायला टाकली होती कुकरवरती, शिजली आहे. हे बघा, एवढे येळवणी निघले. आणि एवढी डाळ आहे का पूर्ण आमटीसाठी काढून ठेवली, कारण आमच्या घरात आहे ना, जेवढी ना आमटी आवडती ना तेवढंच पोळ्या जेवढ्या आवडतात तेवढी आमटी आवडती, म्हणून आमटीला डाळ जास्त काढली. कारण ह्याच्यामुळेच डाळीला चव येते आमटीला, म्हणजे येळवणीला. ते काय म्हणतात त्याला, तर हे बघा, मसाला काढून घेतला मी. हे बघा, ही जी डाळ आहे ना, याच्यात आणि याच्यात दोन्ही पण आहे. आणि हा जो काळा मसाला आहे ना, भाजलेला मिक्सर मधून काढून घेतला. रस केला, ठेवून दिला, पांढरा भात लावला. आता पुरण आहे ना, हे करते, परतून घेते. आणि गुळ आहे ना, इतका निबर होतं ना, तर ते पुरणच परताना. तर हे बघा, तुम्हाला दाखवते जवळून मी. थोडं थोडं राहिलंय, पण आता पुरण आपलं परतून झालंय. आता असंच काढते मी याला, कारण वेळ जाईल मग खूप, नाही का. आणि हे पुरणामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे पोळी खाताना चवदार लागते. माझ्या सासूबाईने सांगितलं होतं मला हे. आणि आज त्यांच्यासाठी अक्षय तृतीयाचा स्वयंपाक चालू आहे माझा, आपले पित्र जेव घालण्यासाठी. असं झाले सगळं पुरण, आता परतून झालंय. ह्या बघा, अजिबात चमचा लागत नाही. आता हे बंद करते, याला काढून घेते मी. आणि इथला पसारा आहे ना, हा सगळं आवरून घेते अगोदर. हे भांडे वगैरे घासून घेते, किचन पुसून घेते, कारण किचन छोटं आहे. आणि मग हे पुसल्याच्या नंतर मग आमटी करते, ते तुम्हाला दाखवते. हे बघा, गरम गरमच पुरण आहे ना, मी आधी बारीक करून घेते आणि मग भांडे घासते. हे बघा, पटापटा हे याने ना कसं पटकन गरम लवकर बारीक होईल, नाही तर मग वेळ लागतो. आणि थोडीशी डाळ टाकली मी, लई नाही टाकली. पटापट होते असं. आणि कसं गरम गरम केलं ना, वेळ नाही लागत. बघा, थोडंसंच राहिलं, आता किती पुरण होतं. आणि मग भांडे घाशी तिने, मग झालं पोळ्या राहील.
परतते आता आहे ना, आमटी टाकून द्यायची मग आणि पोळ्या आणि भजी पोळ्या बस. तर आहे ना आता आमटी करून घेते मी पटकन, उशीर झालाय. हे बघ इथं पुरण आहे, एवढं पुरण मी काढून घेतलं. आता आहे ना पटकन आमटी करते. अजून भजी कुरडई राहिली, पोळ्या राहिल्या. पोळ्याचं काही नाही, आता आमटी करते लगेच भजी कुरडई काढते, म्हणजे मग फक्त पोळ्या राहतील माझ्या. हा मसाला आहे ना, कढईत तेल टाकलं, पुढे दादू पुढे. मसाला टाकलाय, परतून घेते आता. आणि ना ज्याच्यामध्ये पुरण टाकले ना मी, पुरण असं गरम केलं ना, तर त्याच्यातच करते. म्हणजे आमटी अशी आंबट गोड तिखट लागती. आंबट नाही पण छान तिखट गोड लागती आणि टेस्ट येते छान. आता हा मसाला परतून घेते पटकन आणि मस्त छान अशी मस्त येळवणी करते. ही डाळ बारीक केलेली मिक्सर मधून. या बघा ही अशी आमटी आहे. मसाला परततोय आपला. उशीर होते आता याच्यामध्ये ना हिरवी मिरची टाकली मी, मग मसाला टाकते थोडा. आणि हा घरगुती काळा मसाला बनवलेला आहे. हळद आणि थोडीशी किंचित मिरची तरी यायसाठी. आणि इतकं छान असं मस्त खमंग आमटीचा वास येत आहे का बस. आता याच्यात आहे ना ही जी डाळ आहे ना बारीक केली ती टाकीते. आणि कोथिंबीर वगैरे काहीच नाही आता सध्याला. हाय आपला अशी साधी सिंपलच आहे, पण खायला टेस्टी होणार आहे. हवेने सुकलं. आणि हे बघा हे जे पुरणाचं आहे ना, याने पण छान आमटी लागते. नक्की करून बघा तुम्ही अशी, तुम्हाला आवडत असली तर. म्हणजे भांडे भरायला नको, त्यातलं त्यातच सगळं करते मी. येळवणी आहे बघा, एवढंच येळवणी निघलं. आता सगळे भांडे एकदा घिसळून घेते मी. तरी अशी एवढी आमटी केली मी बघा. आणि मस्त घट्ट आमटी होणार आहे आपली बघा. आता समोर असं आणि उकळी आली ना तिला बरोबर तरी पण येईल बघा. आता मीठ टाकी देत चवीनुसार. आणि हे जे आहे ना थोडीशी कांद्याची टरखल आहे. आता याला उकळी येऊ देते आणि मग दाखवते मी तुम्हाला. भजीचं पीठ काढून घेते मी आणि हे टाकले आपलं जिरे टाकले, ओवा टाकते आता. आणि आता काही पटापटा आवरून घ्यायचं कारण उशीर झालाय खूप. आणि पूजा वगैरे मांडलेली पण दाखवते. ओवा टाकला, जिरे टाकले, कांदा टाकते आता. थोडीशी हळद, थोडीशी मिरची, लाल मिरचीच करणार आहे मी आता. आणि खूप घाई झाली म्हणून आता घाई करते. म्हणजे आम्ही त्या दिवशीच काढले होते. थोडस मीठ चवीनुसार. आणि थोडासा आपलं हे टाकीते सोडा, खायचा सोडा आहे ना.
थोडासा टाकलाय. आता हे पीठ आहे ना, भजी काढल्याच्या नंतर कालवते, सॉरी पापड तळल्याच्या नंतर कालवते. ही बघा आपली आमटी किती छान झाली बघा, रंग आला आणि तरी आली, सगळं चालन, वास पण छान येतोय आणि इतकी घट्ट झाली का बस. हे बघा, आणि कटाची आमटी कोणाला आवडती खायला नक्की सांगा. आणि हे बघा इकडे दूध तापून ठेवलंय, गुळवणी करणार नाही मी आता, दूध आहे तेच ठेवणार आहे. आणि तेल तापलंय का बघ, ते पटकन पापड तळते, मग भज्याचं पीठ तावा जावा करेस तावाच काल येते. आणि एवढे पापड तळले का मग दाखवते मी तुम्हाला. तर आता आहे ना पटापट कुरड्या तळून घेते मी, आणि ह्या ह्या डब्यात ठेवते तळून, म्हणजे कडक राहते. आणि ह्या कुरड्या मी बनवून घेतलेल्या बरं, बघा किती छान फुगल्या. घाईत तेल उडायला थोडस. लेक माझा म्हणतो हळूहळू कर मम्मी. मम्मी थोडीशी गोल्डन दे. गोल्डन नंतर आधी तळू तरी मला सगळ्या मग करतात का? दादू तिथे गंधाचं घे रे, गंधाचं. हौस दे. बाप्पा त्याचं वरतून खाली लावायचं 5 बाजूने. हा मग वरतून खालीच लावायचं ना ग, 5च लावायचे. 4-5 दिवस. किती वाजता मांडते तिथे पप्पा पूजा? 11 वाजून 20 मिनिट. ताजं पाणी, ताजं पाणी हंड्यातून आण. खाली ठेव. हा तिथलं कसं टाकायचंय. कसं ठेवायचं. सरू एक बरं एकच ठेवा असं. असं आडवं ठेवा, उभं ठेवा, ठेवा तसं. काय माहिती कसं ठेवलं. आपलं तरी काय माहिती होतं. जसं झाडाला येतं तसं ठेवा. झाली. हळदी कुंकवाचं घे. देवाची
जेव्हा घरात वा ना काही. मोठी पोळी कर म्हणजे आपलं निवड बसणं असते का हा म्हणजे लय मोठी बिन असं वर ठेवावं लागत वरती निवड त्याच्यावर कशावर ते निवड त्याच्यावर ठेवावं लागतं वरती निवड खाली ठेवलं तरी चालतं ना, तसं काय नाही. बरं का तुला वर ठेवायची म्हणजे नाही नाही कोण म्हणलं काय ठेवायचं? खालीच ठेवतात, खरबुजावर नाही ठेवत निवड. पोरांना लय आवडतात म्हणून सगळ्या प्रकारचे तळले थोडे थोडे. वेपर्स, खारुड्या, तांदळाचे सगळे पापडे तळले. आता फक्त पोळ्या राहिल्या आणि आमटी दाखवते तू आपली किती छान दिसते बघा आमटी बघा. आणि घाई घाई उरकू राहिली मी सगळं. भज्याला कोथिंबीर नाही काही नाही, हिरव्या मिरचीची भजी करते पण आता उशीर होईल म्हटलं. 12पर्यंत आपला कसा निवद घ्यायला पाहिजे ना. आता झाल्या फक्त पोळ्या राहिल्या, एवढे भजे लगेच काढून घेते आता. म्हणजे भजे झाले ना माझेवाले, मग लगेच 2 पोळ्या झाल्या का निवद ताट भरून निवद दाखवते. आणि सवाशी नाही जेवणार तर गाईला देणार आहे मी निवद. मी गाईला देत असते कारण कोणी येत नाही, कोणाला या म्हणावा नाही का. आपलं गाईला दिलेलं बरं. आपलं गाव नाही तर आपलं गाव असं तर कोणी येतं. मग शहरात कसं असतं कोणी येत नाही जास्त. प्रत्येकाच्या घरी सण काही ना काही असतं. आणि भजी बघा इतके घाई घाई केले पण काय भारी दिसतात ना. आणि खमंग असा भाज्यांचा वास सुटलाय. आणि पूजा बिजा मांडलेली तुम्ही बघितली, दाजींनी छान अशी पूजा मांडली. आणि पहिल्यांदाच करते, आम्हाला पण एवढं काही माहित नाही, असं बघून विचारून मांडली आहे. आणि बघा किती छान भजे. 2-4 दिवस झाले तोंडाला चवच नव्हते. आणि गरम गरम भजे सगळे नादेत राहिले ना सगळं स्वयंपाक राहून जाईल. हे बघा किती छान असे भजे. आणि भजी मी थोडेच काढणार, लई नाही काढणार. खराबीची बँक पण बोलते. हे बघा असं मस्त छान असं पीठ आहे ना, भिजलंय आपलं. खूप चिकट झाले आता. आणि मस्त पोळ्या करते आता. हाताला चिटकलं का. पुरण आता पातळ झालंय, पीठ पातळ झालंय, सगळं पातळ झालंय. दाखवलं होतं मी पोळी करताना. सगळं निवड बसून असं कर पापा म्हणे. सगळं काय त्याच्यावर निवड ठेवायचं वाटतं पुरणपोळीवर. छान आली ना पोळी मग. मी सांगू का इकडून तेल लावते मला. बाळा काम चालेल ते बघावं. पहिली फुगली. तुटलं. बस भात नको.
बस राहू राहू द्या. काय राहिलं का अजून तिथं पाणी? पाणी तेच न्यायचं याच्यातलं. हा आणि ते तिचे पाय धुवून काय ते तर हे बघा सगळ्यांनी दर्शन झाले. आम्ही पाया वगैरे पडलो. आता हा निवद आहे ना गाईला घेऊन जाणार आहे. हा जो सवासणीचा आहे तो. आणि तिला द्यायचं म्हणून आम्ही असंच ठेवले, कारण गाईला काही गोष्टी असं नको आहे म्हणून, नाही का. बाकीच्या पोळ्या वगैरे भरपूर ठेवलेल्या आहे आणि अशा पद्धतीने निवद भरलाय मी बघा. आणि आता हा गाईला देणार. आणि मग नंतर आम्हाला पण काही एवढं माहिती नाही आहे. ह्या वर्षी आम्ही करतोय, तर तुम्ही सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा काय कसं करतात काय कसं नाही ते. आम्ही आमच्या पद्धतीनं असं केलेलं आहे. ह्या पद्धतीनं ह्या बघा सगळे बसलेत. आणि आता किती वाजले? 12:15 12:30पर्यंत निवद गाईला घेऊन जायचं आहे. गायचे का? लई मान हलू राहिली. कुठे तरी साईडला ठेवा. ओय 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 सरक दे. जाऊ तांबे दे. हळद कुंकू पण लावा. दादू हां जाऊ तू सरक मध्ये बाई दोघं घालू पाहिजे. त्याला बी देऊ ना खायला बाहेर केला. इधर बघ हा देत तुला. थांब ग बाई, आहे ना तुला चांगलं थांब. जरा तिला याचा वास येतोय. तिला पण द्या वास. एक वास राहिला. स्पायडरमॅन. हां घ्या. काय पडली मी गाडी सगळ्यांच्या आधी पडली. तुम्ही पाय पडा ना. चपला काढा ती मी पडली सरस. लोक निवड दिली असतात. बघ ना सगळे निवड दिसते आज. आणते हाय म्हणा ना. लय भूक लागलेली. हॅलो. काय झालं माहितीये का, भूक जास्त लागली आहे. आता जवळजवळ 12:30 वाजले आणि त्यांना लवकर जेवायची सवय आहे. आणि मग आहे ना, तर आता मी जेवतो, तुम्ही पण जेवायला या. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.